हिमायतनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। काँग्रेस पक्षाचे विनोद गुंडेवार यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती। सभागृहात काँग्रेस शिवसेना उबाठा नगरसेवकांच्या मतांनी विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली। उपनगराध्यक्ष निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला। शहरातून नगराध्यक्ष शेख रफिक भाई आणि उपनगराध्यक्ष यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिवसेना उबाठा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उपनगराध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले। येणाऱ्या काळात हिमायतनगर शहरातील विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। निवड झालेली आहे। या ठिकाणी काँग्रेस नेते माधवराव पाटील जवळगावकर आपल्या सोबत आहेत। साहेब, आज नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड झालेली आहे। दुसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता नगरपंचायत आली, काय सांगा? आज महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाच्या सहकार्यातून आज उपनगराध्यक्षाची निवड झाली। 13-5च्या फरकाने या ठिकाणी उपनगराध्यक्ष निवडून आला। मी येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या सहकार्यातून जे काही प्रश्न पाण्याचा असो, रस्त्याचा असो, जे काही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी या निमित्ताने आपल्याला सांगतो। काय सांगाल भाई, आज उपनगराध्यक्षपदी निवड झाली तुमची, काय सांगाल साहेबांच्या आशीर्वादाने? साहेबांच्या आशीर्वादाने निवडणूक झाली। सर्वांचे महाविकास आघाडी नेत्यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे पण समस्या हिमायतनगरमध्ये आहेत ते सोडवण्याचे पूर्ण हे करू। पहिल्यांदा तुम्ही निवडून आलात आणि थेट उपनगराध्यक्ष निवड झाली, हे साहेबांच्या आशीर्वादामुळे झाले सगळे। ठीक आहे। हे होते माधवराव पाटील जवळगावकर, तसेच उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार। धन्यवाद।